हाय मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चालली भैयाची तयारी. भैया कुठं चाललाय का माहित. भैया कुठं चालला रे? मी ना आपल्याला डबा घेऊन चाललोय. डबा घेऊन चाललाय डोंगराला. आप्पा गेले काय पुढं? हा, आप्पा गेले डोंगराला. भैया म्हणतो इथं बंगल्यापर्यंतच गेले असेल, समोरच्या रोड पर्यंत. ते चालले डबा घेऊन पाठव. आणि भोपळा रे भैया. हा भोपळा आलाय आपल्या बागेत. हा का, कधी तोडला? काल तोडला त्यांनी. भरपूर असा मोठा भोपळा आहे पा, ताईनी तोडलाय. आणि ताई म्हणतात असा भोपळा आहे ना, अख्खाच्या अख्खा कोणाला द्यायचा नसतो म्हणे, दुसऱ्यांना द्यायचा तर चिरून द्यायचा असतो. का तर आपण जर भोपळा पूर्ण दिला तर लक्ष्मी राहत नाही म्हणे घरात. आता काय मला तर नाही माहिती बरं का तसं काही. मी तर याच्या अगोदर शेवगावला घेऊन गेले ते एक भोपळा. आता माहीत नसल्यावर मी तरी काय करणार आहे. पण त्या म्हटले इथून पुढं आता तसं करू नको म्हणे, अख्खा भोपळा कधी कोणाला द्यायचा नसतो. पण आता ते कितपत खरं आहे किंवा अंधश्रद्धा आहे हे तर काय मला माहिती नाही. आता बघू, जसं चाललंय मागून तसं सांगतात आपल्याला माणसं, आपली मोठी माणसं, त्यांचं पण ऐकलं पाहिजे. चला तर निघालंय बाई आता. कपिला स्वामीनी गेल्यात बा गोठ्यातून. आता गोठ्यातला शेण वगैरे सगळं कचरा स्वच्छ करावं लागेल. गेलेत पुढं. बोरं तर भरपूर आलेत पा, पण बोरं खाण्याला एक नाही, इथं खराब असल्यामुळे आम्ही बोरं खात नाहीत. डायरेक्ट आणतो ते शेतातून. आता भैया जेव्हा जाईन ना आता याच्या डोंगराकडं, तेव्हा मी त्याला सांगते आणायला. आता गाईचा चारा पलीकडचा कप्पा तर पूर्ण संपलाय पा, खाली गेलाय. खात्यात असं तसं चाकत माकतच खात्यात ते, काय असं आवडीने नाही खाऊ राहिल्या त्या. पण नसल्यावर त्या तर खाणारच येतात. आणि त्या दिवशी ऊस घेतला होता पा, इथं दारावर आला होता. जे मी वाडे आणायला जाते तिकडं, ते मग इथंच घेतला होता. आता पुढच्या वेळेस तर मला तिकडंच जाऊन आणावं लागेल, कारण इथं खूप छोटे छोटे भेळे भेटतात ते. हे बघा, वेल खूप पसरलाय पा, आणि भोपळे पण आले छोटे छोटे. बऱ्याच ठिकाणी भोपळे आलेले आहेत ते. आता बघू, साठवून ठेवू. नवरात्रामध्ये ना एक वर्ष राहतात पा हे भोपळे. त्याच्यामुळं ताई म्हटल्या जेवढे येतील तेवढे येऊ दे म्हणे, आणि नवरात्रामध्ये ठेवू म्हणे साठवून आपण. पा हे तर केवढा भोपळा झालाय. आता 2 भोपळे तोडलेत मी, आणि फुलं पण भरपूर आलेत पा. इथं पण लागलेला आहे भोपळा, आणि दोडके पण लागलेत पा. परत एकदा दोडके लागलेत छान असे. वेल तिथून आलेला आहे त्याचा, सुकलाय तरी पण त्याला आहे ना इथं पुढं लागलेत पा दोडके. पाठीमागचा वेल पाहिला किती सुकलेला आहे, पण दोडका लागलाच. भैया निघालाय डोंगरावर, कारण त्याला द्यायचा डब्बा आपणचा नेऊन पाठीमागून. आणि पतंग पण घेतलाय पा त्यांनी. तो म्हटलं मी एक थोड्या वेळ पतंग उडवून येईन तिकडूनच, हवाय डोंगरावर भरपूर. घेतला पतंग पा, पतंग घेतला त्यांनी. ते म्हटलं मला तिकडे उडवायचा थोड्या वेळ. बरेच पोरं असतात पा तिथं पण, कारण मोकळी हवा असते त्याच्यामुळं पतंग उडल्या जातो. थोड्या वेळ जाऊन उडून पण येईन पतंग तोच. पण नुसती हवा सुटली. पावसाचा तर अंदाज तर सांगितलाय, पण आता पाऊस तर नाही. काल दिवसभर आभाळ होतं, आज नुसती हवा आहे, ऊन पडलंय. हवा पण हा नको. भैया म्हणतो तू पण ये. नाही रे बाबा, मला घरी काम येतं, चल लवकर. त्याला यायचं पलीकडे सोडून रस्त्याच्या तिथं पा. हे पा गाई कशी निवांत बसली यांची. तिचे शिंग पाहिले कसे येतात. उन्हाला छान अशी बसली, आणि तिकडं आप्पा तिथंच बसलेत पा. मला वाटलं गेलेत पुढं. भैया पण म्हटलं गेले असतील आप्पा पुढं, चल म्हणून मला सोबत तिथपर्यंत. कारण या वस्तीवरचे कुत्रे आहेत ना, ओळखीचे नसल्यामुळं मागं लागतात पा. आप्पा तिथंच बसलेत उन्हाला. निघायचंय त्यांना तर. जा मग आता, मग मी कशाला येऊ तिकडं. चला निघालेत आपण भैया. आता भैया येऊन सोडून तिथपर्यंत, कारण की रस्त्याने ना पिकात जातात पहा लोकांचे. त्याच्यामुळं आप्पा म्हटले तिथपर्यंत चल म्हणून सोबत. मग हाणायला वगैरे पळशीन भैया म्हणून. भैया जाऊ का रे? चाललाय भैया मग. बाय. बर बर बर, ये लवकर या. बाय.